काही पूर्वजांनी देवस्थानाच्या जमिनी घेतलेल्या आहेत. काही लोकांनी बळजबरी हत्या करून जमिनी लुटलेल्या आहेत. काही लोकांनी सरकारच्या वनजमिनी घेतलेल्या आहेत. काही लोकांनी बुडीताच्या जमिनी वाट्याला आलेल्या आहेत. बुडीत याचा अर्थ ज्यांना अपत्य नाही त्या जमिनी घेतलेल्या आहेत. आणि ज्यावेळी बुडीताची प्रॉपर्टी आपल्याला वाटायला येते त्यावेळी त्या बुडीताच्या प्रॉपर्टीचे सारे दोष 72 प्रकारचे त्याच्या डोक्यावर बसतात. काही केल्यानं देव जरी तिथे आला तरी पितरांचे दोष देवांकडून निघत नाही. हे फार अवघड बाब आहे. याला प्रखर पितृदोषाचं म्हणतात. आणि हे प्रखर पितृदोष जाण्यासाठी या कार्यानं छोटीशी एक चालना उभयतांना दिलेली आहे. कोणती? प्रति एकादशीला भागवत पारायण जर केलं तर त्या बुडीत मृत पूर्वज आहे ते आशीर्वाद देतील. म्हणून आपण नुसतं भागवत वाचायचं म्हणून वाचायचं असं नको. त्या मागचा हेतू आपल्याला कळला पाहिजे. म्हणून त्या भागवतात काय दडलेलं आहे हे आपण कृपया त्याचं संक्षिप्त माहिती वाचण्यातून, मननातून, चिंतनातून समजून घ्यावी. म्हणून बऱ्याच लोकांना बुडीताच्या जमिनी आलेल्या आहेत. मग त्यांच्या पुढे काय प्रश्न निर्माण होतात की मुलामुलींच्या लग्नाचे प्रश्न आहेत. लग्न वेळेत होत नाही, झाले तर पण परंतु होतात. नोकऱ्या मिळत नाही. आत्महत्या होण्याचे जे प्रकार आहेत त्याला ही सुद्धा कारणं बरीचशी आहेत. आमच्या नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कासमादे बेल्टमध्ये दशक्रिया करणं बंद केलं. कोणी 5व्या दिवशी, कोणी पहिल्या दिवशी सगळं उरकून घेतात. सगळ्यात जास्त दुःख अंत्येष्टी कर्म न केल्यामुळं सारी दुःख त्यांच्या वाट्याला आलेली आहे. पैसा आहे पण समाधान नाही. म्हणून भारतीय मीमांसकारांनी आणि संस्कृतीनं मनुष्याच्या प्रत्येक देहात 14 प्राण आहेत. त्याचा 14वा दिवस झाल्याशिवाय त्याला मोक्ष मुक्ती मिळत नाही.